नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण बॅकनेकची डिझाईन बघणार आहोत। तर बॅकनेकची डिझाईन काठपदर साडी आहे, पण जी डिझाईन बनवायची तिला काठ नाही लावायचा, त्यामुळे डिझाईन ही आपण कॅनव्हास टाकून बनवणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता ही जी बॅकची कटिंग मी करून ठेवलेली आहे, त्यासाठी आपल्याला कॅनव्हास कटिंग करून घ्यायचा आहे। कॅनव्हास कटिंग करण्यासाठी जो गळ्या उंची घ्यायची आहे ती उंची आपण पूर्ण घेतली आणि प्लस 2 इंच घेतो आपण। वरती शोल्डरमध्ये पण दाबलं जातं, इथे शोल्डरमध्ये पण दाबलं जातं आणि परत खालच्या साईडनी अशा पद्धतीने मी 2 इंच एक्स्ट्रा घेते। तर मी हा कॅनव्हास फक्त उंचीला आणि रुंदीला कटिंग करून ठेवला आहे, बाकी पूर्ण मला माप टाकून कटिंग करायची आहे। तर आपण वरच्या साईडनी आपली गळ्याची मार्किंग करून घ्यायची। इथे पण मी खालच्या साईडनी आज अर्धाच इंच माप राहू देते आहे, इथे 2.5 इंचावरती मार्किंग केली आहे। अशा पद्धतीने इथे मी आज अर्धाच इंच ठेवलं आहे। पूर्ण आपण जोडून घेऊ। शंकरपाळा जो तयार करायचा आहे आपल्याला, त्यासाठी मार्किंग करून घेऊ। मार्किंग केलेली आहे आपण, आता कटिंग करून घेऊ। अशा पद्धतीने हा गळा मी कटिंग केलेला आहे। हा गळा आपल्याला स्टिच करायचा आहे। ब्लाउज पीसचा कपडा ठेवायचा खाली, त्यावरती अस्तरचा कपडा ठेवायचा। आपला हा मध्य आहे हे लक्षात ठेवायचं, आपण जेव्हा कटिंग करतो तेव्हाचा तो मध्य असतो, किंवा मग मध्य काढून घ्यायचं। हे 10.25 आहे, तर इथे असा आपला मध्य आहे, त्यावरती पूर्ण रेघ मारून घेऊ। अशा पद्धतीने हा मध्य आहे, तर त्यावरती आपण आपला पण जो कटिंग केलेला आहे हा मध्य आहे, अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा। खूप सोपी मी छोट्या छोट्या टिप्स सांगत असते चालू व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ स्किप न करता बघितला तर लक्षात येते अशा छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या। इथे आपण टाचण्या लावून पॅक करून घेऊ, स्टिच करायला सोपं जातं म्हणजे। आता आपण हा जो गळा आखलेला आहे आणि कॅनव्हासवरती कटिंग करून आता इथे जो आपण स्टिच करणार आहोत हा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आणि त्यानंतर स्टिच करून घ्यायचं। टाचण्या काढून घ्यायच्या म्हणजे हातांना टोचती नाही त्या। आपण जो आता स्टिच केलेला हा गळा आहे तो कटिंग करून घेऊ। इथे कट टाकून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून आपल्याला गळा पलटी मारायला सोपा जातो आणि कोणे व्यवस्थित तयार होतात। इकडे वरती पण कट टाकून घ्यायचे। हा कॅनव्हास लावलेला कॅनव्हास आणि अस्तर दोन्ही पण असे आतमध्ये जातील अशा दृष्टीने पूर्ण आपण पलटी टाकायचा गळा, फक्त कॅनव्हासच पलटी नाही टाकायचा। हा जो पॉइंट आहे हा व्यवस्थित पुढे निघत नाही, त्यासाठी असे सुई आणि दोरा घ्यायचा, इथे पॅक करून घ्यायचा, जसं आपण नॉड तयार करतो त्या पद्धतीने। इथून असं आतून थोडं बोट घालून आपण अशा प्रकारे खोली तयार करून घ्यायची। तिथं खोल भाग तयार झाला की तिथून आतमधून सुई त्या बाजूला काढून घ्यायची। अशा प्रकारे काढली की आपल्याला तो भाग जो आहे हा असा हळूहळू या साईडला काढून घ्यायचा। तुम्ही बघू शकता इतकात या साईडला पण आला आणि
आपल्याला पाहिजे तसं त्याचं टोक पण तयार होतं आहे अशा पद्धतीने. आणि इकडचा हा पॉईंट जो काढला तो मी या टूल्सच्या साहाय्याने काढला आणि इकडचा सुई दोऱ्याने काढलेला आहे. तर दोन्हींमध्ये फरक तुम्ही बघू शकता. हा खूप छान पद्धतीने पलटी झालेला आहे आणि इथे टोक तयार नाही झालेलं. त्यासाठी कधी पण सुई आणि दोऱ्याने आपण मी दाखवलं त्या पद्धतीने पलटी करून घ्यायचं. आपला गळा पूर्ण पलटी मारून झालेला आहे. आता इथे आपण साईडनी कडेकडेनी दाबटीप देऊन घेऊ आणि गळा हा तयार करून घेऊ प्रॉपर फिनिशिंगसह. दाबटीप दिल्यानंतरचा लूक किती छान दिसतोय. इथे आपल्याला नॉड तयार करायची, फुल तयार करून नॉड लावू किंवा मग बटन टाकू आपण तिथे. शक्यतो नॉडच छान वाटेल. आणि आपल्याला आता दाबटीप देऊन घ्यायची. दाबटीप देऊन झाली की एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घ्यायचा फिनिशिंगसाठी. टक्स टाकून घ्यायचे. नंतर आपल्याला कमरेच्या साईडनी पट्टी जोडायची आहे. त्यासाठी आपण जो गळा कटिंग केलेला आहे त्यातीलच कपडा जो शिल्लक उरतो तोच असा मधोमध कटिंग करून कमरेच्या साईडनी दाबटीप देखील देऊन घेतलेली. इथे आपल्याला कडेनी लेस टाकायची आहे. त्याने फिनिशिंग खूप छान दिसेल. त्यासाठी लेस आपण ही घेणार आहोत. काठाला मॅचिंग आहे ही लेस. अशा पद्धतीने हे जे काठ आहे म्हणून आपण ही लेस टाकणार आहोत. अशा डिझाईनची ही जी लेस आहे ही आपण आता लावणार आहोत गळ्याला.
तुम्ही बघितलं मी कशा पद्धतीने लेसला टिप टाकली, आणि जरी छोट्या साईजची लेस जरी असली तरी लेसला दोन्हीही साईडने टिप टाकायची. मी एका साईडने टाकली. इथे हे जे पॉईंट निघते आहे कोणे, इथे टिप टाकायला जास्त अडचण येते, तर काळजीपूर्वक इथे पॉईंट काढायचे व्यवस्थित, आणि मग गळ्याची फिनिशिंग खूप छान येते. मी आता दुसऱ्या साईडने टाकून घेते. दोन्हीही साईडने लेसला टिप टाकली की फिनिशिंग खूप छान पद्धतीने अशी आपली दिसून येते. इथे आता साडीच्या कापड्याचे मी छोटे छोटे नॉड बनवते, म्हणजे ते इथे आपल्याला जोडता येतील. अंदाजीच मी लेंथ घेतलेली आहे. इथला एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घ्यायचा. आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आपण जॉईंट करू शकतो, आणि मग उरलेली कट करून टाकायची. इथे सुईच्या सहाय्याने आपण पलटी करून घेऊ नॉड. हा जो पॉईंट आहे इथला, हा थोडा कट करून टाकायचा, म्हणजे आपल्याला नॉड पलटी मारायला सोपी जाते अशा पद्धतीने. इथे मशीनला थोडंसं पॅक करून घ्यायचा. अशा पद्धतीने बाहेर ओढायचा. अशी बारीक अशी मस्त छान अशी तुमची दोरी तयार होते. तुम्ही बघू शकता किती छान बारीक अशी दोरी तयार झालेली आहे. ही दोरी आपल्याला इथे जोडायची. त्यासाठी आपण खालचे जे आपण फुलं तयार करतो ते काठाचे तयार करू, छोटे छोटे. अशा पद्धतीने हे आपले छोटे छोटे लटकन तयार झालेले ते आपण इथे जोडणार आहोत. आपली ही डिझाईन पूर्ण तयार झालेली आहे. कसा वाटतोय लूक कमेंट करून नक्की सांगा.